नमस्कार, मी तृप्ती पालकर. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेमधून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यामधून मिळणारा परतावा सुद्धा चांगला मिळणं शक्य असतं. आणि त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एक वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे पर्याय घेऊन येतो आणि त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा सुद्धा तुम्हाला सांगतो. तर सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. शेअर बाजारामध्ये आज दोन्ही निर्देशांकांमध्ये दिवसभरामध्ये मोठे चढउतार बघायला मिळालेले आहेत. सकाळीच बाजार उघडतात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले, पण त्यानंतर काही वेळामध्ये घसरण भरून काढली. दुपारी 12च्या सुमारास पुन्हा घसरण झाली. दिवस अखेर सेन्सेक्स 400 अंक आणि निफ्टी 120 पॉइंट घसरून बंद झाले. अंबुजा सिमेंटमध्ये खरेदी करण्याचा सल्ला मॉर्गन स्टॅनली आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीने दिलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिमेंट कंपन्यांचे शेअर तेजीमध्ये आहेत, ज्या अनुषंगानं अंबुजाबद्दल हा अहवाल महत्त्वाचा आहे. नोव्हेंबर महिन्यात नव्या एसआयपीची संख्या रोडावल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. नव्या एसआयपीची कमी होणारी संख्या आणि एकूण विक्रीचं प्रमाण याविषयी सध्या बाजारामध्ये चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. घाऊक महागाईचा निर्देशांक घटल्याचं नोव्हेंबरच्या आकडेवारीमध्ये पुढे आलेलं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये 2.36% असलेला घाऊक महागाईचा निर्देशांक यावर्षी मात्र 1.89% नोंदवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेमधील कर्मचाऱ्यांमध्ये परफेक्शनची संस्कृती विकसित करण्यावरती भर दिलाय. गव्हर्नर मल्होत्रांनी कर्मचाऱ्यांशी साधलेल्या संवादामध्ये परफेक्शनची सवय लावा असा संदेश आहे. ऑफरच्या शेवटी मोबिक्विक या 119 पट वधारलेला आहे. मोबिक्विकला आयपीओला तुफान प्रतिसाद मिळालेला आहे. याच आठवड्यामध्ये मोबिक्विकचं लिस्टिंग अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणारे आयटी क्षेत्रातील शेअर्स आज घटलेत. निफ्टी आणि सेन्सेक्सच्या घसरणीमध्ये सर्वात मोठा वाटा इन्फोसिसचा होता. देशाच्या व्यापारी तुटीचा आकडा सर्वोच्च पातळीवरती पोहोचलाय. नोव्हेंबर महिन्यामध्ये आयात वाढलीय आणि निर्यातीचे आकडे मात्र जैसे थे राहिलेत. ॲपलचा फोल्डेड फोन बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. सध्या फोल्डेड फोनची तरुणाईमध्ये क्रेज आहे. हा ट्रेंड लक्षात घेऊन आता या स्पर्धेमध्ये ॲपलही उतरण्याची शक्यता आहे. 2026 मध्ये ॲपल पहिला फोल्डेबल फोन आणण्याची चर्चा सुरू आहे. अदानी पॉवर विरोधातली याचिका आज उच्च न्यायालयानं फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली. बोगस याचिका करणाऱ्याला 50,000चा दंडही ठोठावला गेलाय. तर आज सोमवार आहे, त्यामुळे आज आपण शेअर बाजाराविषयी बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत उदय तारदाळकर सर. उदयजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. उदयजी गेली 20 वर्ष शेअर बाजारामधील गुंतवणुकीविषयी सल्ला देतात. आज आपण त्यांच्याकडून सध्याचं बाजारामधलं वातावरण, गुंतवणुकीच्या संधीविषयी बोलणार आहोत. उदयजी, पहिला प्रश्न खरं तर मला हा विचारायचा आहे मार्केटबद्दल. गेल्या शुक्रवारी झालेल्या ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसामध्ये सेन्सेक्स जवळपास 3,000 अंकांनी घटलेला आहे. आज पुन्हा सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला. बाजारामध्ये नेमकं चाललंय काय? कारण सर्वसामान्यांना, गुंतवणूकदारांना हे कळतच नाहीये की आता नेमकं काय करायचं, काय नेमकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सर्वसामान्यांना हे समजावून सांगा, सध्या बाजारात काय सुरू आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परदेशी संस्थांनी अगदी सातत्य राखलं तर भारतातून तो त्यांचा मोठ्या प्रमाणात विक्री चालू होती आणि डिसेंबर महिन्यामध्ये थोडी चुणूक दिसली आणि थोडीफार खरेदी सुरू पण झाली. एकतर डॉलरचा भाव वधारल्यानंतर त्याला जे पैसे लिमिट करतात त्याच्यामध्ये मोठा एक ऍडव्हान्टेज असतो आणि त्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती खरेदी सुरू केली. अर्थात परदेशी संस्था ज्या आहेत त्या आपण जेव्हा म्हणतो की नफा वसुली, जे आजचं पण एक उदाहरण आहे की नफा वसुलीचा कुठली संधी दवडत नाहीत आणि त्यामुळे सेन्सेक्स हा असाच खालीवर राहतोय. आणि एक तर दुसरं कारण असं पण आहे की सप्टेंबर एंड म्हणजे दुसरी तिमाही जी होती त्याचे जे काही कॉर्पोरेट रिझल्ट आले ते काही एवढे समाधानकारक नव्हते आणि त्याच दृष्टीने जर विचार केला तर काही प्रमाणात हे प्रॉफिट बुकिंग होतंय आणि जिकडे जिकडे संधी आहे तिकडे परदेशी
संस्था येत आहेत. अर्थात गुंतवणूकदारांनी इकडे सजग राहताना एक विचार केला पाहिजे की कुठल्या सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करतोय, आणि त्यासाठी नेहमी सेबी हेच सांगत आहे सातत्याने की तुम्ही SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करा. कारण तुम्ही जर डायरेक्ट इक्विटीमध्ये तुमच्याकडे जेवढं एक्सपर्टीज आहे तेवढं जर तुमच्याकडे नसेल, कारण आपल्याकडे पण रिसर्च रिपोर्ट हे मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल असतात, अगदी ते फ्री असतात. परंतु एखादी कंपनी आणि एखादा जो सेक्टर आहे याबद्दल जे आपल्याला नेमकं काय माहिती पाहिजे, आणि ज्याला आपण म्हणतो की PE आणि G हा जो एक फॅक्टर आहे, प्रॉफिट अर्निंग आणि ग्रोथ, तर ही ग्रोथ म्हणजे वाढ एखाद्या कंपनी नक्की कशी होणार आहे यासाठी जे सातत्य असतं आणि त्यासाठी जे संशोधन लागतं ते एखाद्या सामान्य गुंतवणूकदाराला होत नसतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अगदी थेट इक्विटीचा विचार करताना सेक्टर कुठला आहे याचा नक्की विचार करावा आणि त्या दृष्टीने गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या गुंतवणूक सातत्य ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा येणाऱ्या टिप्स पासून पण त्यांनी जरा लांब राहिलेलं बरं. उदय सर, नेहमीच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम हा मार्केटवरती होत असतो. जसं की आता अमेरिकन अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये ट्रम्प सत्तेमध्ये आलेत, त्यामुळे होणाऱ्या बदलाचे परिणाम आपल्या शेअर बाजारावर सुद्धा कसे होतील, कसं वाटतंय तुम्हाला की ही जी घडामोड आहे अमेरिकेमधली त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती कसा होताना दिसेल? सर्वप्रथम म्हणजे जेव्हा या इलेक्शनचा जेव्हा निकाल आला प्रेसिडेंटचा, त्याच्यामध्ये जे त्यांचं ट्रम्पचं काय नेशन फर्स्ट म्हणजे अमेरिका कशी फायद्यात होईल हे पहिल्यापासून तर धोरण आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी 3 जे देश आहेत ह्यांच्यावरती त्यांचा रोख आहे, तो म्हणजे चीन, मेक्सिको आणि अर्थातच कॅनडा. आणि ह्या 3ही देशांमधून जो काही त्यांच्याकडे आयात होते त्याच्यावरती त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी तर सज्जड दमच दिलाय की तुम्ही आम्ही ते तुमच्यावरची जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवू. कुठल्याही मार्केटमध्ये आपण जेव्हा म्हणतो की कमॉडिटीज मार्केट आहे, ज्याच्यामुळे जर वस्तूंचे दर वाढले तर महागाई अर्थातच वाढते. पण वस्तूंचे दर जेव्हा वाढतात तेव्हा सर्वात महत्वाचं काय असतं तर डिमांड आणि सप्लाय, म्हणजे मागणी आणि पुरवठा याप्रमाणे कुठलेही दर ठरतात. पण जेव्हा ट्रम्प सारखे राज्यकर्ते असतात ते स्वतःच्या काही निर्णय असतात त्या निर्णयामधून जेव्हा असतो त्याला मार्केटमध्ये डिस्ट्रप्शन म्हणतात, म्हणजे डिमांड सप्लायच्या डिस्ट्रप्शन पाहिजे, म्हणजे कुठल्याही लॉजिस्टिक्सच्या इश्यूपेक्षा त्यांच्या धोरणामुळे फरक पडणार आहे. आणि जेव्हा असे टॅरिफ लावले जातात त्यामध्ये एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की अमेरिकेमध्ये सुद्धा यामुळे महागाई वाढू शकते, म्हणजे बाकी इतर देशात तर वाढेलच आणि त्याचा परिणाम होईल. आणि अर्थातच त्यांची जी काही राजकीय मतं आहेत त्या दृष्टीने ते वागतात. अजून एक गोष्टीचा मला उल्लेख करावा असा वाटतो की एक तर त्यांनी मागच्या आपल्या रेजिम मध्ये सुद्धा असं गोड बोलत सांगितलं होतं की भारत सुद्धा काही बाबतीमध्ये जे आपल्याकडे जे आपण आयात करतो त्याच्यावरती पण आपण टॅरिफ लावतो, म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की इनडायरेक्टली आम्ही पण तसंच काहीतरी करू. त्याशिवाय त्यांनी एक सज्जड दम दिला जो ब्रिक्स कंट्रीला म्हणजे ब्राझील, इंडिया, चायना, आफ्रिका की हे जे देश आहेत त्यांनी स्वतःची काही करन्सी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्यांना परिणाम भोगावे लागतील. म्हणजे एकूणच डॉलरचं डॉमिनन्स हे वाढत राहणार आणि त्यासाठी अमेरिका कुठल्याही थराला जाऊ शकते. आपल्याला माहितीये की अमेरिकेचं जे डेट आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की अक्षरशः खिलाफत वाटली गेली आणि त्या एकूणच पार्श्वभूमीवरती ट्रम्प काही निर्णय घेणार आहेत आणि त्याचं आपल्याला एक सुडुकही दिसते. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष निर्णय घेतल्यानंतर कमॉडिटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम होईल आणि अर्थातच महागाई वाढू शकते. त्यामुळे येतं जे वर्षाचं आहे एकूणच 2025 हे बऱ्यापैकी कन्सॉलिडेशन मध्ये असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी सजग राहिलं पाहिजे. सर, मार्केटकडे पाहताना ना सध्या व्यापारी तूट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतेय. रुपया डॉलरची सध्याची स्थिती बघता याचा बाजारावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? व्यापारी तुटीचा जर विचार केला तर एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा जेव्हा अशी तूट येते याचा अर्थ आपण मोठ्या प्रमाणावरती आयात करतो आणि कुठलीही जी आपली जी अर्थव्यवस्था आहे ज्याला आपण म्हणतो डेव्हलपिंग नेशन आहे, अजून काय आपण डेव्हलप देशात झालो नाहीये, तेव्हा एकंदरीतच उत्पादनाच्या चालनासाठी मोठ्या प्रमाणावरती आयात आपल्याकडे होते. अर्थात काही आपल्यात जी आयात आहे जी सोन्याची आहे आणि अर्थातच क्रूड ऑइलची आहे, जे 2 कारणांनी ज्याला आपण म्हणतो की ते अनिवार्य आहे. एक तर आपण जवळजवळ 82% क्रूड आपण आयात करतो आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर सोन्याचे पण आपल्याकडे आयात होते. पण ह्या व्यतिरिक्त जे आयात होते जी आपण ज्याला म्हणू शकतो की उत्पादन क्षेत्राची निगडीत असते अशी आयात ही नेहमीच हेल्दी असते आणि एकूण बघितलं तर आपण आपले त्या तुलनेने जी निर्यात आहे
त्या निर्यातीला गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये थोडी अधोगती झाली आहे. अर्थात ज्याला आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल जर गेल्या 6-7 महिन्याचा विचार केला तर आपली निर्यात थोडी वाखाणण्यासारखी नसली तरी ती स्टेबल आणि थोडी वाढतीये. त्यामुळे ही जी तूट आहे या तुटीचं जे बॅलन्सिंग आहे ते मला वाटतं साधारण फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आपल्याला परत कळेल. आणि जर अर्थातच खनिज तेलाचे भाव जर वाढले तर आपल्या जे बिल आहे एकूण इम्पोर्टचं ते पण वाढतं. आणि आपल्याला माहिती असेल की जे मोठ्या प्रमाणावरती रुपयावरती प्रेशर आलं होतं आणि त्याच्या आपले जवळजवळ $600 मिलियन आपली परके गंगाजळी म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे खाली पण आले होते या तुलनेत. त्यामुळे असं हे खालीवर होत राहणार. पण अर्थात जी आयात जी होते ती उत्पादन क्षेत्राशी निगडीत असेल तर ती स्वागतार्ह आहे, कारण त्या दृष्टीने भारताला फायदाच होऊ शकतो. आता सर तुम्ही ऑइल कंपन्यांसंदर्भातला उल्लेख केला. जर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरला तर आयटी कंपन्यांचा फायदा होतो आणि ऑइल कंपन्यांचा तोटा होतो असं एक समीकरण असतं. पण आज जरा चित्र वेगळं पाहायला मिळालंय, कारण डॉलर इतका स्ट्रॉंग असून सुद्धा आयटी क्षेत्रामधले शेअर घसरले होते. याचं काय नेमकं कारण आहे? काय स्पष्टीकरण देता येईल या संदर्भात? 2 गोष्टींचा उल्लेख करतो. प्रथम मी मगाशी उदाहरणाचा उल्लेख केला जो ऑइल कंपन्यांचा. चीनमध्ये पुढच्या वर्षात मोठ्या प्रमाणावरती क्रूडचं जे कन्झम्पशन आहे ते एक्सपेक्टेड आहे. म्हणजे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे चीनमध्ये आणि त्या अनुषंगाने जो क्रूडचा बिझनेस वाढणार आहे. आयटी क्षेत्राचा आपण जर विचार केला तर काही काही आयटी कंपन्यांचे भाव म्हणजे जास्ती करून मी अमेरिकन इकॉनॉमी बद्दल बोलते, हे 300%, 250%, 100% वाढले होते. आयटी क्षेत्र जसं हे सगळ्यात जास्ती पी आणि जी या फॅक्टरनी चालतं, म्हणजे प्रॉफिट अर्निंग आणि ग्रोथ. तर अव्वाचा सव्वा काही ज्या काही ज्या अपेक्षा होत्या त्या दृष्टीने आयटी क्षेत्राचे भाव वाढले होते. आणि त्या बाबतीत अजून सुद्धा तिकडे ज्याला म्हणू शकतो की असं डिमांड नाहीये. आणि आपल्याला माहितीये की मोठ्या प्रमाणावरती अजूनही ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो की ती गुंतवणूक होत नाहीये प्रायव्हेट सेक्टर मधून. आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय की एक अमेरिकेच्या काही 2 कंपन्या आहेत, त्याची मी आता नाव घेत नाही, पण त्या कंपन्यांमध्ये जवळ 300% भाव वाढले होते. पण त्याचा जर परफॉर्मन्स झाला नाही तर तेवढी घसरण पण त्याच्याकडून 40-50% होऊ शकते. म्हणजे चक्क 150% हा भाव खाली पण येऊ शकतो. त्यामुळे हा ग्रोथ जो फॅक्टर आहे म्हणजे गेले सातत्याने भारतातल्या पण ज्या अग्रगणी आयटी कंपन्या आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण म्हणतो की रिक्रुटमेंट केली होती, तशा तऱ्हेची ज्याला बेंच स्ट्रेंथ असते मोठ्या प्रमाणावरती आर्थिक क्षेत्रामध्ये, तशी हल्ली होताना दिसत नाहीये. आणि एकूण जर विचार केला तर जर गुंतवणूक आयटी क्षेत्रामध्ये झाली नाही तर अर्थात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मला वाटतं हे थोडं सबुरीचं धोरणच दिसतं. त्यामुळे आयटी कंपन्याचे भाव त्या प्रमाणात वाढत नाहीत, कारण जर एकूणच आयटी कंपन्याचं सेल होणार नसेल तर ते अर्थातच त्याला तेवढं फॉरेन एक्सचेंज मिळणार नाही. त्यामुळे मला वाटतं हे स्टेबल रेट्स दिसत आहेत. सर, तुमच्या या स्टेटमेंटनुसार मग आयटी कंपन्यांमध्ये आता नफा वसुलीची वेळ आलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं मग? बऱ्याच ठिकाणी आयटी कंपन्यांना नफा वसुली झालेली पण आहे. आणि नफा वसुली होत असताना त्याचं कारण देखील मगाशी असं म्हटलं की 2025 हे साल आहे ज्याला आपण म्हणतो हे कन्सॉलिडेशन इयर असणार आहे. अव्वाच्या सव्वा अपेक्षा जर ठेवल्या तर त्यामधून काही साथ देईल असं वाटत नाही. आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात का होईना नफा त्याच्यातून घेतलेला आहे. आणि आपण आपल्या एकूणच जे लक्ष आहे त्याप्रमाणे आपण आपला नफा वसुली केली त्यात काहीच गैर नाही. आणि गुंतवणूकदारांनी मला वाटतं असंच त्यांचा होरा ठेवला पाहिजे आणि त्यात सातत्य ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला नवीन ज्या ह्या क्षेत्रामध्ये एकूणच मार्केटमध्ये ज्याला म्हणतो की हे मार्केट असं सेक्युलर मार्केट आहे, म्हणजे जी ग्रोथ होते ती सगळ्यांना घेऊन ग्रोथ होत आहे. तर तुम्हाला तिकडे अपॉर्च्युनिटी मिळत असतील तर अशी संधी तुम्ही घेतली पाहिजे. आणि आपल्याकडे जर कॅश असेल तर अर्थातच गुंतवणूक केली पाहिजे. अगदी सध्याचा जो उल्लेख केला तर आपण आता डिसेंबरच्या मध्यावर साधारण आठवड्याभरानंतर सगळ्या परदेशी संस्थांमध्ये आपल्याला माहिती की ते मोठी नाताळची सुट्टी असते आणि त्या काळामध्ये मार्केट थोडं डलच असतं. त्यात मोठा काही असं व्यवहार मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे अजून एक 4-5 दिवस आपल्याला दिसेल की ही उलाढाल होईल आणि त्यानंतर अर्थातच एक ज्याला म्हणतो की मार्केटमध्ये मरगळ दिसू शकते आणि त्याचाच परिणाम मला वाटतं गुंतवणूकदार ह्या बाबतीत प्रॉफिट बुकिंग ज्याला आपण नफा वसुली सुरू आहे. सर, मार्केटकडे जर पाहिलं तर बरेच अप्स अँड डाऊन सुद्धा मार्केटमध्ये सध्या सुरू आहेत आणि आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म सध्या सिमेंट सेक्टर मात्र बुलिश आहे. तुमचं काय मत आहे? सिमेंट सेक्टरमध्ये कशा पद्धतीची गुंतवणूक होऊ शकते? काय फायदा होऊ शकतो?
सिमेंट क्षेत्रामधली गुंतवणूक याचा अर्थच काय, तर इन्फ्रास्ट्रक्चरला मोठी भरारी येऊ शकते. आपल्याला माहितीये की आपल्याकडे जेव्हा लोकसभेचं जेव्हा निवडणूक आली त्या निवडणुकीच्या काळात नेहमी आचारसंहिता असते. तर अशा आचारसंहितेच्या काळामध्ये सरकार ज्याला आपण म्हणतो की भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर हे लिमिटेड होतं, कारण निर्णय क्षमता कमी असते, कारण त्या काळामध्ये मोठे निर्णय घेऊ शकले नाहीत, जात नाहीत. एकूण ह्या वर्षाचा विचार केला तर सुमारे 11 लाख करोड इतकं कॅपेक्स अपेक्षित आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारकडून त्या मानाने हा काही खर्च झालेला नाहीये. त्यामुळे नक्कीच ही तिमाही आहे, पुढच्या तिमाहीत पण हा मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ शकतो. आणि मला वाटतं त्याचंच एक द्योतक आहे की एकूणच सिमेंट कंपन्यांचा जर विचार केला तर ह्या ज्या रिसर्च अनालिसिस आहेत त्यांचा असा एकूणच होरा दिसतोय की मोठ्या प्रमाणावरती इम्पेचस मिळेल. अर्थात त्याला जोडीने हे पण बघायला पाहिजे की किती कॉर्पोरेट सेक्टर मधून, ज्याला आपण म्हणतो की प्रायव्हेट सेक्टरची गुंतवणूक पण त्याला जोडीला यायला लागेल. आणि भारताचा विचार केला, इव्हन अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर आपण इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठ्या प्रमाणावरती इथे आपल्याला दिसतं की प्रायोरिटी मिळतीये. आपण म्हणतो की आपण एक 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे, तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी होताना महाराष्ट्राची इकॉनॉमी पण 1 ट्रिलियन होऊ शकते, जी सध्या हाफ ट्रिलियन आहे. म्हणजे एकूण जो फोकस असेल तो इन्फ्रास्ट्रक्चरवरती असणार. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर विचार केला तर अर्थातच सिमेंट क्षेत्र आहे आणि त्यामुळेच मला वाटतं येत्या आणि एक सुद्धा आपण विचार केला पाहिजे की जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतो ते इन्फ्रास्ट्रक्चर काही 1-2 महिन्यामध्ये होत नाही. ते प्रोजेक्ट असतात, 1.5-2 वर्ष लागतात. भारतासारख्या क्षेत्रामध्ये तर आपल्याला माहितीये की बरेच जण कोर्टात जातात आणि बरेच प्रोजेक्ट तिथे हॉल्ट पण होतात, त्यामुळे डिले होतो. पण अर्थात इन्फ्रास्ट्रक्चरवरचा फोकस हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासाठीच मला वाटतं सिमेंट कंपन्यांना एकूण चालना मिळायची शक्यता आहे. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की डिसेंबरचा जेव्हा एंडिंग सुरू होईल, ख्रिसमसच्या सुट्ट्या, त्यामुळे मार्केटमध्ये थोडा थंडावा असेल. मात्र नवीन वर्ष सुरू होईल, नवीन गुंतवणुकीच्या संधी प्रत्येकजण शोधत असेल, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला साधारणपणे 3 वर्षाच्या गुंतवणूक होरायझन ठेवून कोणत्या सेक्टरमध्ये खास करून गुंतवणूक करायची असा सल्ला तुम्ही द्याल? सर्वप्रथम आपण बघितलं तर ह्या डिसेंबर क्वार्टरची जी तिसरी तिमाही आहे त्याचे जे निकाल येतील कंपन्यांचे, आपल्याला माहितीये की जो 6 महिन्याचा निकाल होता तो तसा नैराश्यपूर्ण होता. त्या मानाने या 3 महिन्याचे निकाल हे चांगले अपेक्षित आहेत. आणि त्या दृष्टीने म्हणजे जेव्हा काही म्हणजे जानेवारीच्या मध्य किंवा अगदी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सगळे निर्णय यायला लागतील या तिमाहीचे, तेव्हा मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूकदारांना दिसेल की जे काही सेक्टर परफॉर्मिंग सेक्टर्स आहेत किंवा त्या कंपन्या आहेत त्यांचे नफा वाढलेला असेल. अर्थात येत्या 3 वर्षाचा विचार केला, जसं मगाशी मी म्हटलं की 2025 विल बी इयर ऑफ कन्सॉलिडेशन. कारण आपण निफ्टीचा जर विचार केला तर साधारण 21.5 पासून मोठी झेप घेतली, 5,000 निफ्टी वरती गेली. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आणि 400 रन केल्या तर ठीक असतं, म्हणजे थोडा कुठलाही पिच असून ते समाधानकारक असतं. तसं या जानेवारीच्या सुरुवातीला जर कोणी सांगितलं असतं की हा सेन्सेक्स किंवा निफ्टी 25,000-26,000च्या दरम्यान असेल, लोकांनी अर्थातच त्याच्यावरती समाधान मानलं असतं. आजच्या घडीला जर आपण बघितलं की अपेक्षा एवढ्या मोठ्या आहेत, म्हणजे अपेक्षांचं ओझंच आहे एकूणच या मार्केटवरती. आणि अर्थात भारताच्या इकॉनॉमीचा विचार केला तर 6 महिन्याचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता अपेक्षेप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा 7.5% आपल्या ही जीडीपीची वृद्धी होऊ शकते असं पण केले. काही जण 6 म्हणतात, म्हणजे एकूणच 6 ते 7 या दरम्यान असायची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अर्थात या पुढच्या वर्षामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये लमसम इन्व्हेस्ट करण्यापेक्षा SIPच्या माध्यमातून थोडी गुंतवणूक केली किंवा अगदी क्वार्टर केली तरी त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि जो भारताचा फोकस आहे तो अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याला माहिती आहे. आणि IT क्षेत्रावरती यायला अजूनही वेळ लागेल, कारण त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही गुंतवणूक होत नाहीये. आणि अमेरिकेचा जर विचार केला, कारण अमेरिकेचा ज्याला म्हणतो की सगळीकडे त्याची छाया असते, तर गेल्या 2 वर्षात अमेरिकन इकॉनॉमी डाऊन होईल असं वाटत असताना सुद्धा त्यांनी परफॉर्मन्स बऱ्यापैकी दिला आणि अर्थातच त्यामुळे ग्लोबल ग्रोथ पण झाली. पण येत्या वर्षात जर ट्रम्प इकॉनॉमीमुळे तिकडे महागाई वाढली किंवा एकूण रोजगारीवरती काय परिणाम झाला तर तिथेही थोडा डलनेस येऊ शकतो. आणि या सगळ्याचा विचार करून गुंतवणूक येत्या 2025 मध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
सर, तुम्ही गुंतवणूकदारांना SIP हा एक चांगला सुरक्षित पर्याय असं सांगता, मात्र बऱ्याच जणांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते कारण थेट नफा हवा असतो. जसं आपण आता मगाशी म्हणालो की सिमेंट सेक्टर जरा बुलिश आहे, मात्र IT सेक्टर तेवढ्या प्रमाणामध्ये नफा देईल असं दिसत नाहीये. आणखीन कोणते क्षेत्र आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो, या संदर्भात काय सल्ला द्याल? आता आपण म्हणजे अगदीच सेक्टर टू सेक्टर विचार केला, आपल्या जे परदेशी बँका असू देत किंवा प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका असू देत, PSU बँक्स असू देत, यांचा परफॉर्मन्स गेल्या 3-4 वर्षामध्ये चांगला झाला आणि अर्थातच बँक कन्सॉलिडेशन होऊन आता 12 बँक्स आहेत. अर्थात मागच्या महिन्यात वित्तमंत्र्यांनी असं पण काय घोषित केलं की सध्या तरी त्यांचा कुठल्याही बँक्स कन्सॉलिडेट करण्याचा विचार नाहीये. त्यामुळे त्या ज्या काही आता 12 बँक PSU आहेत त्यांनी चांगल्यापैकी रिटर्न्स तर नक्कीच दिलेत गुंतवणूकदारांना. त्यामुळे गुंतवणूकदारांनी हे पण आता बघितलं पाहिजे की किती मोठ्या प्रमाणावरती इथून लेंडिंग होऊ शकतं का. शिवाय ज्या NBFCs आहेत त्यांना पण एक या PSU बँकांची मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते. त्यामुळे जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ असते तेव्हा क्रेडिट वाढलं पाहिजे. पण जर प्रायव्हेट सेक्टर जर गुंतवणूक करत नसेल तर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि मागच्या साधारण मार्च महिन्यापासून प्रायव्हेट सेक्टर थोडी गुंतवणूक यायला लागली, पण अजूनही समाधानकारक नाहीये ती गुंतवणूक. त्यामुळे त्याचा जर विचार केला तर हे सगळं सायक्लिकल मार्केट आहे, आपल्याला माहिती आहे. केमिकल इंडस्ट्रीने आपल्याला मोठ्या प्रमाणात यात फायदा घेऊन दिला. त्यामुळे जर आपल्याला दिसतंय की कमॉडिटी मार्केट तिकडे जर काही डिस्ट्रप्शन होणार असेल मार्केटमधून, तर तिथे पण गुंतवणूकदारांनी त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर्वात मोठं म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम डेव्हलप होतोय, मग अगदी त्याला रिलिजियस टुरिझम पण म्हणतात. या सेक्टरकडे सुद्धा लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच मध्यम वर्ग असू दे किंवा निम्न मध्यम वर्ग असू दे, हा जास्तीत जास्त आपण बघतोय की मोठ्या मोठ्या, ज्याला गोवा हे मोठं क्षेत्र होतं जिकडे लोक व्हिजिट करायचे, पण सध्याच्या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात लोक व्हिजिट करतात. त्यामुळे ह्या क्षेत्रावरती पण गुंतवणूकदारांनी काही लक्ष दिलं पाहिजे, त्याप्रमाणे अभ्यास करून आपली गुंतवणूक केली पाहिजे. सर, तुम्ही मार्केटमध्ये कोणकोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी हे सांगितले, पण असे काही सेक्टर आहेत का ज्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये गुंतवणूक करू नये असा सल्ला तुम्ही द्याल? गुंतवणूक करून, मगाशी मी जसं म्हटलं की आता PSU बँक्सने तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती परतावा दिलाय, त्यामुळे तुम्ही इथे नफा वसुली करायची की नाही याचा विचार करावा. अर्थात आताच्याच या रिपोर्ट प्रमाणे जरी लोन्स राईट ऑफ झाली असली तरी त्यांचे जे NPA आहेत हे सध्या गेल्या 10 वर्षातले निच्चांक गाठले, ते सुदृढ असण्याचं लक्षण आहे. PSU बँकांनी चांगला प्रॉफिट पण दिलाय. पण आपण जसं सेक्टर बघतो की मधल्या काळामध्ये डिफेन्स सेक्टरला मोठ्या प्रमाणावरती मागणी होती आणि म्हणजे अक्षरशः ज्याला आपण शेळ्या मंड्यांची सायकोलॉजी म्हणतो त्याप्रमाणे सगळ्यांनी त्यात गुंतवणूक केली आणि जवळजवळ 30% ते त्याच्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते भाव खाली आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी असे क्षेत्र निवडावं अभ्यास करून की जे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठे त्याचा खर्च होऊ शकतो आणि ज्याला आपण म्हणतो की आपली क्रयशक्ती जशी वाढते आणि त्या क्रयशक्तीचा उपयोग हा सामान्य माणूस कुठे करणार आहे ह्याच्यावर लक्ष ठेवून गुंतवणूकदारांनी आपले पैसे लावले पाहिजे, ना की कुठल्या डायरेक्ट इक्विटीमध्ये लावण्यापेक्षा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते क्षेत्र आपलं निवडलं पाहिजे. सर, खरं तर इन्व्हेस्टर्स जे आहेत ते छोटे छोटे इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये येत आहेत आणि जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र जे मार्केटमध्ये सध्या हालचाली सुरू आहेत त्यानुसार काय इन्व्हेस्टरला सल्ला द्याल तुम्ही, खास करून छोटे इन्व्हेस्टर ज्यांना एक पॅरलल म्हणून ते इन्कम म्हणून या क्षेत्राकडे बघतात? एकूणच जी नवीन पिढी आहे ती स्टॉक मार्केटकडे आकर्षित होते दिवसेंदिवस. अर्थात गेल्या महिन्याभरामध्ये विचार केला तर जी डिमॅट अकाउंट उघडली जातात आपल्याकडे साधारण ऍव्हरेज 40 ते 42 लाख अकाउंट उघडली जातात. मागच्या महिन्यात 35 लाख उघडली गेली, पण त्याचा काही मोठा बाऊ करण्याचं काहीच कारण नाही. कारण ज्याला आपण म्हणतो की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, आपण ससा आणि कासव या शरीराचं नेहमी उदाहरण देतो. आणि जेव्हा आपण गुंतवणूक म्हणतो तेव्हा कुठल्याही छोट्या गुंतवणूकदारांनी ओव्हरनाईट काय मी मोठा याच्यामधून मला माझी वेल्थ क्रिएट होईल अशी अपेक्षा धरू नये. कारण गुंतवणूकदार हल्लीच मोठ्या प्रमाणावरती इकडे यायला लागले. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या महामारीनंतर मोठ्या प्रमाणात इकडे आकर्षण निर्माण झालं. आपण 7.5 करोडच्या या रेंजमध्ये होतो डिमॅट अकाउंटचा विचार केला तर आपण आता तब्बल 17-18 कोटी डिमॅट अकाउंट उघडली गेली. हे सगळं द्योतक काय तर लोकांना आता या मार्केटमधून जे काही रिटर्न्स मिळतात हे महागाईवरती मात करण्या इतपत रिटर्न्स मिळायला पाहिजे. जेव्हा तुमची महागाई 6-6.5%, 5% असेल आणि तुमची गुंतवणूक तुम्हाला जेव्हा नेट रिटर्न देते की
तुमच्या फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्ती आहे. जर फिक्स डिपॉझिट साधारण 7% तुम्हाला देत असेल आणि ही गुंतवणुकीतून तुम्हाला 9%, 10% मिळणार असेल इक्विटी मधून, तर त्यामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आणि एकूणच जर इतिहास बघितला ह्या इक्विटी गुंतवणुकीचा, तर बऱ्याच वेळा त्यांनी ज्याला आपण म्हणतो डबल डिजिट ग्रोथ दिलेली आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला निदान 5 वर्ष तरी इक्विटी मार्केटमध्ये राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपल्या फायनान्शियल प्लॅनर कडून आपली उद्दिष्ट काय आहेत त्याप्रमाणे गुंतवणूक केली पाहिजे. आणि त्या जे आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे, ही उक्ती मला वाटतं स्टॉक मार्केटला नक्कीच ऍप्लिकेबल आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की आपण इकडे मोठ्या प्रमाणाची टेस्ट मॅच खेळतोय, आणि जी टेस्ट मॅच खेळताना अर्थातच कुठल्याही T20चा त्याच्यामध्ये जरासा पण अंश आणताना कामा नये. कारण शेवटी आपल्याला जी रेस जिंकायची आहे ती आपल्याला वेल्थ क्रिएशन करायचंय, आणि त्या कोणाला आपल्याला प्रूव्ह करायचं की माझा स्ट्राईक रेट किती आहे. तर त्या दृष्टीने मला वाटतं विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. निश्चित मार्केटमध्ये नफा खूप मोठा मिळू शकतो, मात्र त्यासाठी संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. उदय सर, खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीला तुम्ही इतका अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना हा सल्ला दिला याबद्दल. खरं तर मार्केट खूप मोठं आहे, नफा सुद्धा खूप मोठा आहे, रिस्क सुद्धा मोठी आहे. त्यामुळे नेहमी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा सल्ला NDTV मराठी सुद्धा तुम्हाला देते. या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली, इथेच थांबायची. नमस्कार.